इंडियन ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सध्या टाटा आणि सुझुकी सोबत महिंद्रा कंपनीचं देखील एक वेगळंच वर्चस्व पाहायला मिळतं. थार, स्कॉर्पिओ या गाड्या झाल्याच, सोबत इलेक्ट्रिक सेगमेंटमधल्या नवीन गाड्याही मार्केट गाजवतात. या सगळ्या एकापेक्षा एक दमदार गाड्यांमुळे महिंद्रा कितीतरी वर्षांपासून या मार्केटमध्ये टिकून आहे. पण या सगळ्यात महिंद्राची एक अशी गाडी आहे ज्याची एकेकाळी भरपूर चर्चा झाली होती, पण आज ती कार मार्केटमधून अक्षरशः गायब व्हायच्या मार्गावर आहे. मी बोलतोय ती कार म्हणजे महिंद्रा माराझो. ही 8 सीटर फॅमिली कार भरपूर मोठ्या अपेक्षा घेऊन मार्केटमध्ये आली होती, पण आज तिच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मराझो ही कार नेमकी कशी होती, कधी लॉन्च झाली, तिच्यात काय काय खास होतं आणि आज ती नेमकी कुठे गायब झाली आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भादी. महिंद्राची मराझो कार ही खूप अपेक्षेने लॉन्च करण्यात आली होती. 7-8 सीटच्या एमपीव्ही सेगमेंटमध्ये महिंद्राने आधीच झायलो ही कार लॉन्च केली होती, पण तिला टॅक्सी मार्केटमध्ये बऱ्यापैकी नाव मिळालं. त्यामुळे फॅमिलीसाठी महिंद्राला आता नवीन कारची गरज होती. इंडियन एमपीव्ही सेगमेंटमध्ये तेव्हा दोनच गाड्यांची चलती होती. बजेट सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीची आर्टिगा आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये टोयोटाची इनोवा क्रिस्टा. या दोन्ही गाड्यांच्या मध्ये मोठा गॅप होता. म्हणजे आर्टिगापेक्षा जास्त प्रीमियम कार घ्यायची म्हणली तर डायरेक्ट क्रिस्टा होती आणि तेवढं बजेट सगळ्यांचं नसायचं. अशातच 2018 मध्ये महिंद्राने मराझो ही कार इंडियन मार्केटमध्ये लॉन्च केली आणि प्राइसिंगच्या बाबतीत देखील महिंद्राने चांगलीच हुशारी दाखवली. मराझोची सुरुवातीची म्हणजे बेस मॉडेलची किंमत 10 लाखांच्या रेंजमध्ये होती. कारचा एकूण आकार आणि फीचर्स पाहिले तर ही किंमत खूपच अट्रॅक्टिव्ह होती. डिझाईनच्या बाबतीत म्हणाल तर महिंद्रासाठी ही कार खूप स्पेशल होती. महिंद्रा डिझाईन स्टुडिओ आणि फेमस अशा इटालियन डिझाईन हाऊस पिनिनफेरिया यांनी एकत्र येत या कारचं डिझाईन तयार केलं होतं. कंपनीने लॉन्चच्या वेळी सांगितलं होतं की मराझोची डिझाईन ही शार्क माशापासून प्रेरित आहे. गाडीचा पुढचा ग्रिल, शार्कच्या दातांसारखे दिसणारे क्रोम इन्स्टर्स आणि गाडीच्या मागचे टेल लॅम्प हे सगळं शार्क माशाच्या आकाराची आठवण करून देत होतं. या डिझाईनमुळे गाडीला वेगळाच अग्रेसिव्ह पण तरीही फॅमिली फ्रेंडली असा लुक मिळाला होता. इंजिनिअरिंगच्या बाबतीत देखील महिंद्राने या गाडीमध्ये एक वेगळाच प्रयोग केला होता. महिंद्राने पहिल्यांदाच लॅडर ऑन फ्रेम चेसिसवर फ्रंट व्हील ड्राईव्ह लेआउट दिला होता. साधारणपणे लॅडर फ्रेम गाड्या रेअर व्हील ड्राईव्ह असतात, जसं की इनोवा किंवा स्कॉर्पिओ. पण महिंद्राने यात ट्रान्सव्हर्सली माउंट केलेलं इंजिन देऊन गाडीच्या आतमध्ये जास्तीत जास्त स्पेस निर्माण केली. बाकी या गाडीमध्ये 1.5 लिटरचं 4 सिलेंडर टर्बो इंजिन दिलं होतं, जे 121 bhp पॉवर आणि 300 Nm टॉर्क जनरेट करत होतं आणि गाडीमध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिला होता. इंटेरियरच्या बाबतीत देखील ही गाडी तशी काळाच्या पुढेच म्हणता येईल अशी होती. 7 सीटर आणि 8 सीटर अशा दोन्ही ऑप्शनमध्ये ही कार मिळत होती. सेकंड रो मध्ये कॅप्टन सीट्स मिळायचे. गाडीची राईड क्वालिटी देखील उत्तम होती. शिवाय यामध्ये रूफ माउंटेड सराउंड कूलिंग सिस्टम मिळायची, म्हणजे अगदी शेवटच्या रो मध्ये बसल्याने देखील एसीची हवा आरामात मिळायची. सेफ्टीच्या बाबतीत तर मारुतीने इतिहास रचला होता. लॉन्च झाल्यानंतर काही काळातच ग्लोबल एनसीएपी रेटिंगमध्ये 4 स्टार मिळवणारी ती पहिली मेड इन इंडिया एमपीव्ही ठरली होती. या गाडीच्या बेस व्हेरियंट पासूनच ड्युअल एअरबॅग्स, एबीएस विथ ईबीडी आणि चारही चाकांना डिस्क ब्रेक स्टँडर्ड देण्यात आले होते. टॉप व्हेरियंटमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, 17 इंचाचे अलॉय व्हील्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, लेदर सीट आणि क्रूज कंट्रोल असे प्रीमियम फीचर्स मिळत होते. त्यामुळे एक हायटेक, प्रशस्त आणि सुरक्षित अशी फॅमिली कार तीही बजेटमध्ये मिळत होती. सुरुवातीला या सगळ्या फीचर्सचा, किमतीचा फायदा मराझोला झाला. लॉन्चनंतर पहिल्या काही महिन्यांमध्येच 10,000 बुकिंगचा टप्पा या कारने सहज ओलांडला. ज्या ग्राहकांना आर्टिगापेक्षा थोडी मोठी आणि जास्त सुरक्षित गाडी हवी होती, पण इनोवा घेण्याइतकं बजेट नव्हतं, त्या ग्राहकांना एक परफेक्ट असा पर्याय मिळाला होता. गाडीच्या रिफाईंड इंजिनचं देखील ऑटो एक्सपर्ट्सकडून भरपूर कौतुक करण्यात आलं होतं. पण दुर्दैवाने मराझोचं हे यश फार काळ टिकू शकलं नाही. जसा जसा काळ पुढे गेला तसं तसं मराझोची विक्री कमी कमी होत गेली आणि आता आज पाहिलं तर मराझोची अवस्था एखाद्या घोस्ट कार सारखी झाली आहे. ही गाडी ऑन पेपर तर अस्तित्वात आहे, पण रस्त्यांवर किंवा शोरूम मध्ये कुठंच दिसत नाही. जून 2026च्या नुकत्याच आलेल्या सेल्स रिपोर्टनुसार मराझोचा संपूर्ण भारतात एकही युनिट विकला गेलेला नाहीये. 2025 मध्येही महिन्याला जेमतेम 15 ते 20 गाड्या विकल्या जात होत्या. अनेक मीडिया रिपोर्ट्स आणि टीव्ही9च्या बातमीनुसार 2024च्या सुरुवातीपासूनच बऱ्याच डीलरशिपवर या गाडीचं नवीन बिलिंग झालेलं नाहीये. अनेक डीलर्सनी मराझोचं नवीन बुकिंग घेणं देखील थांबवलंय. मराझोच्या अपयशामागे अनेक मोठी कारणं आहेत. पहिलं आणि सगळ्यात मेन कारण म्हणजे पेट्रोल इंजिन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पूर्णपणे असलेला अभाव. मराझो ही गाडी लॉन्च झाल्यापासून आजपर्यंत फक्त आणि फक्त डिझेल इंजिन आणि मॅन्युअल गिअरबॉक्स सोबतच उपलब्ध आहे. 2018 नंतरच्या काळात भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात भरपूर बदल झाले. ग्राहकांचा कल डिझेल गाड्यांकडून पेट्रोल गाड्यांकडे वेगाने वळू लागला.
वाढतं ट्रॅफिक आणि प्रवासाचा ताण कमी करण्यासाठी लोकांना ऑटोमॅटिक गाड्या हव्या होत्या. आर्टिगा आणि इनोव्हा या दोन्ही गाड्या पेट्रोल आणि ऑटोमॅटिक पर्यायांसह उपलब्ध होत्या. महिंद्राने मारुतीचे ऑटोमॅटिक मॉडेल आणि पेट्रोल इंजिन आणण्याचं अनेकदा आश्वासन दिलं, पण ते ऑन पेपरच राहिलं. ते कधी प्रत्यक्षात उतरलंच नाही. परिणामी ट्रॅफिकमध्ये मॅन्युअल गाडी चालवायला नको असणारे अनेक ग्राहक दुसऱ्या गाड्यांकडे वळाले. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे गाडीची वाढलेली किंमत आणि तिची पोझिशनिंग. 2020 मध्ये जेव्हा देशात BS6 एमिशन नॉर्म्स लागू झाले, तेव्हा मराजूचं डिझेल इंजिन BS6 मध्ये अपडेट करताना गाडीची किंमत भरपूर वाढली. गाडीचं बेस मॉडेल 14 लाखांच्या पुढे गेलं आणि टॉप मॉडेलची ऑन रोड किंमत 18 ते 19 लाखांपर्यंत पोहोचली. त्या वाढलेल्या किमतीमुळे मराजूची व्हॅल्यू फॉर मनी ही ओळख पुसली गेली. इकडे मारुती सुझुकीने आर्टिगाला CNG ऑप्शनमध्ये लॉन्च करून मायलेजच्या बाबतीत ग्राहकांना भुरळ घातली. शिवाय मारुतीने XL6 नावाची प्रीमियम 6 सीटर गाडी देखील आणली, जिने मराजूच्या संभाव्य ग्राहकांना आपल्याकडे ओढलं. ज्या ग्राहकांचं बजेट 18-20 लाखांच्या घरात होतं, त्यांनी विचार केला की आणखी थोडे पैसे घालून जास्त विश्वासार्ह आणि ब्रँड व्हॅल्यू असणारी टोयोटा इनोव्हाच घ्यावी. याशिवाय ग्राहकांच्या पसंतीमध्ये झालेला बदल हा मराजूसाठी सगळ्यात मोठा धक्का ठरला. भारतीय बाजारात MPV घेण्यापेक्षा SUV ग्राहकांकडे लोकांचा कल वाढला. Hyundai क्रेटा, Kia Seltos, टाटा हॅरियर यासारख्या 5 सीटर आणि नंतर आलेल्या 7 सीटर SUVंनी मार्केट काबीज केलं. ग्राहकांना आता MPVच्या साध्या लुकपेक्षा SUVचा अग्रेसिव्ह आणि बोल्ड लुक जास्त आवडू लागला. यात भर म्हणून महिंद्राने स्वतःच XUV 700 आणि स्कॉर्पिओ N सारख्या हायटेक आणि पॉवरफुल SUV बाजारात लॉन्च केल्या. या नवीन गाड्यांमध्ये डिझेल, पेट्रोल, मॅन्युअल, ऑटोमॅटिक, 4 व्हील ड्राईव्ह असे सगळे पर्याय, तसंच पॅनोरॅमिक सनरूफ आणि ADAS सारखे हायटेक फीचर्स होते. साहजिकच महिंद्राच्या शोरूममध्ये जाणारा ग्राहक मराजो ऐवजी या नवीन SUV गाड्यांकडे आकर्षित होऊ लागला. कंपनीचं संपूर्ण लक्ष, बजेट आणि उत्पादन क्षमता या नवीन गाड्यांच्या प्रचंड मागणीला पूर्ण करण्यासाठी वळवलं गेलं आणि मराजो कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये सावत्र मुलासारखी दुर्लक्षित झाली. सावत्र मुलासारखी यासाठी म्हणलं कारण सध्या विक्री शून्यावर येऊनही महिंद्राने अद्याप मराजोला अधिकृतरित्या डिस्कंटिन्यू म्हणजेच बंद केल्याची कोणतीही घोषणा केलेली नाहीये. आता जर तुम्ही महिंद्राच्या अधिकृत वेबसाईटवर गेला तर तिथे मराजो आजही लिस्टेड असल्याचं तुम्हाला दिसतं. तिथे गाडीची 14 लाख ते 16 लाख ही एक शोरूम किंमत ही दिसते आणि गाडी ऑनलाईन बुक करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. पण जेव्हा ग्राहक प्रत्यक्ष महिंद्राच्या डीलरशिपमध्ये जाऊन मराजो खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करतात, तेव्हा त्यांना सध्या ही गाडी अवेलेबल नाही असं मोघम उत्तर दिलं जातं. गाडी नेमकी कधी अवेलेबल होईल किंवा ती का अवेलेबल नाहीये याचं स्पष्टीकरण डीलरशिप किंवा कस्टमर केअर करून मिळतच नाही. त्यामुळे मराजोच्या भविष्याबाबत एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आणि कंपनीच्या अधिकृत भूमिकेची सगळे वाट बघतायत. एकंदरीत पाहिलं तर मराजो एक अतिशय सुरक्षित, आरामदायी आणि उत्तम इंजिनिअरिंग असलेली गाडी होती. पण मार्केट ट्रेंडकडे केलेलं दुर्लक्ष, पेट्रोल ऑटोमॅटिक ऑप्शनचा अभाव या गोष्टींमुळे एक चांगली गाडी ही कशी फेल होऊ शकते याचं मराजो हे आता चांगलं उदाहरण म्हणता येईल. सध्या महिंद्रा आपल्या SUV लाईनअपमध्ये खूप बिझी आहे आणि तिथे त्यांना चांगला रिस्पॉन्स देखील मिळतोय. त्यामुळे आता मराजो पुन्हा मार्केटमध्ये येईल याची शक्यता अत्यंत कमी वाटते. बाकी तुम्हाला काय वाटतं, ही गाडी खरंच एक अंडररेटेड कार होती का? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि टेक भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका.